हॅलो एव्हरीवन, कशा सर्व मजेत? मी पण मजेत. तर चालू झाला आहे आजचा व्लॉग, नक्की बघा. चुटकी काय करत आहे? उद्या आम्ही अप्पे करताय, तर आतापासून आम्ही प्लॅनिंग करतोय. म्हणजे प्लॅनिंग मध्ये काय काय केलंय चुटकी? बस आम्ही आता उद्या डुसलं पोट ठेवतो, त्याला तेल लावतो, उद्या आंघोळ केली, देवपूजा केली, लावतो मिळाले खायला. बरं, हे कायचं पॉट म्हटलं? ते ढोस्याचं? नाही अप्पे. तू ढोसा म्हटलं ना. ते आम्ही अप्पे करणार आहोत उद्या. आणि आता आम्ही सगळ्या डाळी थोड्या थोड्या घेतल्या आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात तांदूळ घेऊन भिजवलं होतं दुपारी. आता आम्ही ते रात्री इथे मिक्सरमधून काढलेलं आहे आणि उद्या छान आम्ही अप्पे बनवणार आहे. तर नक्की तुम्ही हा व्लॉग बघा. स्टार्टिंग कुठे, मध्ये कुठे, एंड कुठे नाही. तर आमची चुटकीबाई आहे भाजी. गाईज आता ब्लॉग टाकले तर बघा, तुम्ही हसू खूप हसाल, पोट दुखून तुमचं कमेंट करा. खूप एंटरटेनिंग आहे आणि खूप कॉमेडी करते. तिच्या बोलण्यामध्ये कसं कॉमेडी पंचेस निघतात. माझ्या अकातून काय बोलायला ओरिजिनल तिचा साडीचा ताल पाहिला असताना दाखवू शकत नव्हती. इकडे माईक पडे, इकडे पदर खाली पडे. तर खूप मजा आली. आणि चला चुटकी आता काय करणार आहे, उद्या छान छान गरम गरम अप्पे करणार आहे. तिला म्हटलं मी करतो, तर म्हणे नाही दीदी मीच करतो म्हणे, तू तुझे कामं कर म्हणे. मला खूप मदत होत आहे. चुटकी तुझी आली तेव्हापासून खूप खूप धन्यवाद. आणि असं काही नाही, धन्यवाद. असं काही नाही आहे. हेल्प करायला लागते. तुम्ही पण जातो ना मामीच्या घरी किंवा कोणाच्या जासांना घरी, तर चांगलंच काम केल्यानं माणूस मरत नाही, आपली शिकते. ओ माय गॉड, असे मला मोठे लोक सांगतात. आता चुटकीचा इंटरेस्ट कशामध्ये? आपण तिला काय शिकवणार आहे? काय काय शिकायची इच्छा आहे तुझी? माझं सर्वच आहे. मॉडेलिंग आहे, मेकअप आहे, ITI करायचं आहे, सर्वच करायचं आहे. समजून द्यायला काय करा. आता ते 12वीत जाणार आहे आणि 12वी नंतर काय करायचं तिचा विचार काय होणार आहे, तर त्याप्रमाणे आपण तिला पुढे गायडन्स करणार आहोत. हॅलो चुटकी, तर चल तू कर तुझे काम. मी एक गुरुला पाहतो, गुरु रडून राहिला. झोपेची वेळ झाली आहे, पटकन करून मोकळी होऊन जाईल. तर हॅलो एव्हरीवन, चला आता आमची झाली आहे सकाळ आणि आम्ही आज करणार काय आहोत तुम्हाला दाखवलं. आम्ही आज करणार आहोत अप्पे. आम्ही म्हणजे आमची चुटकी 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 वानखडे प्राजक्ता. गाईज आमचे अप्पे कधी चांगले शिजले. खूप सुगरण बाई आहे. हे सगळं याच्यात टॅलेंट आहे, भरलेलं खरंच आहे टॅलेंट. फक्त तिला की नाही तिच्या करिअर बद्दल समजून राहिलं की कोणता मार्ग पकडा. 4-5 करिअर सोचून ठेवले. 4-5 करिअर सोचून ठेवले आहे तिनं. जसे की फॉर एक्झाम्पल मेकअप आर्टिस्ट, मॉडेलिंग करायची आहे, ITI करायचा आहे. तिला मी सगळंच करायचं आहे तिला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी आता सांगतो की हे सुगरण आहे आणि पूर्व महासुगरण आहे. यायला कोणते कामं सांगायला लागत नाही, स्वतःवरच बिचारा आपल्या मुलीला मदत करतात. आणि आज मस्त आम्ही गरम गरम अप्पे खाणार आहोत. आणि ह्या अप्प्याच्या जगात तुमच्या दादाले पाहिजे भाकर आणि मोठ पालकची भाजी. तर बस हे करतो त्याच्यासाठी. आज मी जातो मार्केटला, साऱ्या कढया चेंज करतो. कढया लई दिवसाच्या झाल्या, काया झाल्या. आता ह्या कढया चेंज करतो. कुकरची शिट्टी आणायची आहे व्यवस्थित करून. एका कुकरचं रिंग आणायची आहे. बॉल काय तो गेलाय. तर असं आहे. तर चुटकीने केले अप्पे. वाव. आणि ही चटणी पण केली चुटकी. चटणीची रेसिपी सांग बरं जराशी. पहिले मी कढई ठेवली, मग गॅस पेटवला, मग शेंगदाणे टाकले, त्याला गरम केलं, त्याला मग भाजलं चांगलं ब्लॅक होईपर्यंत. मग ते मिरची टाकली, सांबार टाकला, कढीपत्ता टाकला, दही टाकली आंबटवाली. नंतर मग काय टाकलं, तर मग हे खोबरं टाकलं आणि नंतर मग लसण टाकलं त्याच्यात. आणि मग ते मिक्सरमधून काढलं आणि मग त्याला दिला जिरं, मोहरी, लाल मिरचीचा तडका आणि कढीपत्ता. मिरची लपली, टेन्शन नका घेऊ तुम्ही. याच्यात लाल मिरची लपलेली आहे म्हणते. टेन्शन नका घेऊ म्हणते. आणि इकडे सारंग साहेब आणि त्यांची पोरगी जुजू करून राहिली. आणि बापरे वाव, हा बघा फोटो किती छान आहे. तुम्ही तो साऊथचा हिरो दिसतोय. हे बनवला की कसं आहे? ओरिजिनल आहे. आम्ही आता काढला गाडीवर. आणि एवढा सुंदर. मग बापरे. कसं माझ्या नवरा हँडसमच आहे म्हणा. मारू पहिले तर काही चार लेकर बापत दिसत, आता तरी हँडसम दिसते. तसं वाईफ हँडसम दिसून राहिलं. दोघांच्या टी-शर्ट एकच कलर होता.
मी सांगतो ना, मी सचिन दादाला फोन लावतो. सचिन दादाला मी सांगतो आता, आम्ही नागपूरला गेलो होतो. मी म्हणतो यायले की बा दादासाठी टी शर्ट घ्या. नाही म्हणते काय टी शर्ट घ्यायला लागतं, ते काही गरज नाही होती त्याला म्हणते. त्याच्यात घेते म्हणजे तो टी शर्ट माझ्यासाठी टी शर्ट आणते काय म्हणते. हा का तुम्ही घेतो ते टी शर्ट तुम्हाला म्हणून मंगेश दादासाठी पण घ्या. पण ते आपण खाली आलं तो टी शर्ट आणायला किती घंटे लावून जातं. असं आहे, मग मला सचिन दादाला सांगावं लागेल ते थोडंसं स्मार्ट 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 छोटा गुरु. चला आता असं आहे बा, आता आम्ही आप्पे करतो बाई, मी पटकन भाजी करतो, मी कांदे जवळ येऊन राहिले. चला नेक्स्ट थोडंसं हा कम्प्लीट व्लॉग पाहायचा, अजून काही काही मस्ती होणार आहे ना चुटके. तर आता माझ्या होऊन राहिल्या भाकर. आता पुन्हा ते मिश्रण बनवून राहिली अप्प्याचं. तुम्हाला माहिती आहे का आमच्या चुटकीला गरमी होती, बोले म्हणजे दिदी एक AC लावून इथं, पण मी म्हटलं आपल्याजवळ उपाय आहे ना, तुम्हाला उपाय दाखव. तर चुटकीला गरमी होते म्हणून आम्ही हा आता आणलाय टर्बो फॅन. हा तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता, चार्जिंगचा आहे आणि 100पर्यंत स्पीड वाढवू शकता याची. कुठेही ऑफिस इकडे तिकडे कुठेही घेऊन जाऊ शकता. आणि आता कसं वाटत आहे चुटकी तुला? आता खूप चांगली थंडी हवा येते गाईज, तिला खूप थंडी थंडी हवा येते. जर तुम्हाला पण असा टर्बो फॅन पाहिजे असेल तर मी लिंक मी टॅग केलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. है ना? कसं वाटत आहे चुटकी? खूपच छान वाटत आहे. आता आमचे सर बाबू आले आहेत शोधून. हे बाबू आहे का एवढा मोठा बाबू? गवतात बाबू बस जिमले जाते, येलून येते बस जिमले जाऊन. दुसरे कोणतेच कामधंदे नाही तुम्हाला जिमले गेल्यात. जातो ना म्हणजे सकाळी उठून जातो ना. उपकार नाही करत जात. सर आता उद्या आपण आता मी काय करतो, सोमवारपासून मस्त शेड्यूल लावतो. आता मस्त उठतो मी सकाळी. हा ऐकून आली ना? हाव ना, हा. टाकून आली का? तर सकाळी उठतो, बाई साहेब पाहतो उठवायचं ना, मला उठवू. चिट्ट्या लावू वाजवत राहते सकाळी सकाळी निरा. बाई झोप येते, थकतो म्हटलं मी. आता थकतो का आम्ही? थकत नाही का मग? हे त्यार पकडा बरं बाई, भाकर तुटली पकड. भाकर तुटली पाव हे जे भाकर भाकर तुटली तुमच्या इथे काही काम नाही करत, धाम नाही करत, निरा नळल्यात आवाज आहे हिच्या. पाहिजेच ना मग व्हिडिओ साठी. मला माहितीये काय होतं, व्हिडिओ जमला मला माझ्या कमेंट मध्ये सांगा बरं. खूप जण कमेंट केलंय मला. तुझी आयडी तर सांग इंस्टाग्रामची. माझ्या आयडीच नाव आहे 2681JNZ आणि बायो मध्ये लिहिलंय मी शुगर कर. ओह माय गॉड. हे अशा आयडी तर कोणी सर्च नाही करू शकत. राईट, तुला फॉलो करायचे लोक. जाऊ द्या मग, आता मी टाकतो प्राजक्ता राणी कुठून आलं? फक्त टाक तू प्राजक्ता टाक. प्राजक्ता MS27. ओके. त्याचा फायदा तुला मी सांगतो काय आहे तर. कारण की ते हसताना हसायला पाहिजे. तिचं नाव प्राजक्ता आहे ना, मग तिला सर्च करताना हे प्राजक्ता येऊन जाते. ओह माय गॉड. मटार डोई पाहिजे, भाकर पाहिजे मित्रांनो. नाही भाकर तुम्ही तोडली ना. भाकर पाहिजे. वार वार लहान लेकर चांगले करते. काय पाहून राहिली माईकडे? म्हटलं मी कधी स्वयंपाक नाही कधी केला. लग्न झालं होतं ना बाया, नवीन असताना आहे की नाही मी भाजी करो तर्री तिकडे जाय, रस ते पाणी इकडे जाय, त्याच्यातले आलू इकडे जाय, येच नाही भाजी कर. मान्य केलं तुम्ही किती सहन येच केलं नाही मी? म्हणजे ये मले. पण माहिती आहे का तुम्हाला किती मोठी सुग्रण असो, नवऱ्याच्या घरी गेल्यावर फेल पडते. मी भेट जाऊ फेल नाही पडत. तू तर पास झाली व तू तर जे नाही गेलं ते. पण तुम्हाला सांगतो ही भाजी एक नंबर करते मटणाची. आणि हिच्या प्रत्येक जेवणाला चव आहे हिच्या, फक्त तोंडाला चव नाही हिच्या. मी नाही की दीदीचीच रेसिपी वापरतो भाजीला, काहीच खूप टेस्टी लागते. काय तुझीच रेसिपी वापरतो ना रेसिपी. आणि ही आहे सई. ही आहे हिपहॉप डान्सर. हे कॅनडाला जाणार आहे डान्स करायला. सकाळी 7 वाजता उठायचं, 8 वाजेपर्यंत आंघोळ झाली पाहिजे आणि स्वयंपाक वापस 9 वाजता झोपायचं, पुन्हा 10 वाजता उठायचं. आणि मग म्हणते की मला जागच नाही आला, मी अशीच बसली होती ध्यान करत. उद्या माहितीये 5 दिवस झाले मी सकाळी सुटतो. असं आहे. तर मित्रांनो असा होता आमचा छोटासा ब्लॉग. असं छोटे छोटे ब्लॉग राहणार आहे आणि हसी मजाक राहणार आहे. आणि आम्ही खातो अप्पे आता आणि मस्त भाकर भाजी मला फक्त 4 अप्पे दिले ना. आता दुसरा घंटा झाला अप्पे म्हणते अजून झाले काय अप्पे चालते काय? पाहुणे आले कोणी तर काय आपली भाजी करू राहिली, फर्स्ट टाइम करू राहिली, तिचं कौतुक करा का फक्त काय नाव बोटच ठेवता येते का तुम्हाला? दुसरे कोणते कामाला पाय नळल्याची नस पाय कशी फुगून राहिली. नळल्याची नस म्हणजे बोलत तेवढा पावरच आहे.
मित्रांनो मी फर्स्ट टाइम फक्त हे करत आहे. अहो तू फर्स्ट टाइमच्या पुढे तर बोल काही. फर्स्ट टाइम करू लोक फर्स्ट एड होत आहे. म्हणजे मला हाय गाईस, मला फॉलो करा माझी आयडी. अहो याच्या पुढे तर काही बोल. गाईज मला follow अहो गाईस करशील तर गाईस काय गाई ना गाई होऊन जाईल. मित्रांनो मला मामीची भाकर बाबूची असंही काय म्हणते. सई कसा गेला तुझा पेपर. आज खूप चांगला. सईचे केस खूप वाढत चालले. चला होतं जाणं ते भांडे नेमकं घासायला. नाही ना घासा. चलो बाय गाईस बाय. चला तो असा होता छोटासा ब्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिंग टांग बाय बाय.